नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता पार्वती त्या ठिकाणी आलेली असते आणि सगळे जमा झालेले असते. तिच्या हातामध्ये चाव्यांचा गुच्छ असतो. तेव्हा ती आता सुमित्राला म्हणते, हे घे सुमित्रा, तुझ्या चाव्यांचा गुच्छ, तुझ्या कपाटांच्या चाव्या या जानकीने मला आणून दिल्या. तर आता हे ऐकून सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. तर जानकी म्हणते, काय काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? तेव्हा आता लगेच ती लता कारखानी चाव्यांचा गुच्छ पुढे करते आणि म्हणते, हे बघ, ही तुझीच आहे, तुमच्याच आहे ना, हे बघ, या जानकीने आणून दिल्या मला. जानकी लगेच म्हणते, नाही आई, या खोटं बोलता आहे, कारण ही पार्वती आई नाहीच आहे, ही खोटं, ही लता कारखानीच आहे, ही खोटी बाई आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते, काय बोलते तू? तुला समजतं तर का? आधी म्हणत होते की हो ही पार्वती आई आणि आता पार्वती आई नाही आहे असे म्हणते. जोरात सणकण आता सुमित्रा जानकीच्या कानाखाली ठेवते. तर हे पाहून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर ऐश्वर्याच्या मनामध्ये लड्डू फुटत असतात. तर तिकडे ऋषिकेशलाही खूप वाईट वाटत असतं. तर तिकडे जानकी म्हणते, आई मी तुम्हाला खरं सांगते, ही काही पार्वती आई नाही, ही खोटी बाई आहे. झालं की जानकी म्हणते, हे सगळं ना ऐश्वर्याने करून घेतलेलं आहे, ऐश्वर्याचा प्लॅन आहे हा, ऐश्वर्याने सगळा खेळ मांडलेला आहे. तेव्हा आता सनकन सुमित्रा तिच्या कानाखाली मारते आणि म्हणते की हा सगळा ऐश्वर्याचा डाव नाही आहे, तिच्यावर तुझं खोटं खापर तिच्या डोक्यावर नको फोडू असं आता सुमित्रा जानकीला म्हणते. तर आता जानकी म्हणते, नाही आई, हा सगळा ऐश्वर्याचा डाव आहे. पण आता सुमित्रा काही ऐकायलाच तयार नसते. आज तू सिद्ध केलं जानकीस की सुनेला कितीही मुलीसारखी माया लावली ना, तर ती सोनच असते. हे आज तू सिद्ध करून दाखवलं. मुलगी होऊच शकत नाही ती. मंडळी, आता ऐश्वर्याने जानकीला आणि सुमित्राला वेगळं वेगळं केलेलं असतं. त्या दोघींमध्ये फूट पाडलेली असते. तर आता हे सगळं आता ऐश्वर्या मुद्दाम करत असते. तर आता हे जानकी सगळं कोडं सोडवेल का आणि सुमित्राला विश्वास दाखवून विश्वासात घेईल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील.